नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. जसे की तुमची सर्वांची डिमांड होती ITI इन्स्ट्रक्टरच्या डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनवरती एक व्हिडिओ बनवा. तर भरपूर मुलांचे भरपूर प्रश्न त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यानुसार मी काही थोडा व्हिडिओ घेऊन आलेला आहे, म्हणजे लहानसा जास्त मोठा व्हिडिओ नाही आहे. सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की ITI इन्स्ट्रक्टर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन जे चालू आहे, तर त्याच्यामध्ये कोर्ट केसमुळे जी प्रक्रिया आहे ती लांबणीवर जाईल का, असा भरपूर मुलांचा प्रश्न आहे. तर कोर्ट केसमुळे जी प्रक्रिया आहे ती थोडी लांबणीवर जाऊ शकते, जोपर्यंत कोर्टाचा पूर्ण रिझल्ट येत नाही तोपर्यंत, ठीक आहे. कारण की कोर्टात मॅटर चालू असताना कोणते परीक्षेची जी आहे भरती होणार नाही. त्याच्यामुळे जो निकाल आहे कोर्टाच्या निकालाची वाट तुम्हाला बघावी लागणार आहे. तर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्याबद्दल सर्वप्रथम सांगायचं म्हणजे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन जे आहे त्याला जे प्रेझेंटी आहे मुलांची ते 100% आहे, म्हणजे जे काही विद्यार्थी त्याच्यामध्ये ॲबसेंट नाही आहे, ठीक आहे. आतापर्यंत जेवढे पण डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन ज्या ट्रेडचे झालेले आहे त्याच्यामध्ये सर्व मुलांची प्रेझेंटी आहे, ठीक आहे. हा सर्वात मुख्य प्रश्न तुमचा असतो. नंतर भरपूर लोकांनी व्हिडिओला कमेंट केला आहे, चॅनलला कमेंट केला आहे की सर जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होत आहे त्याच्यामध्ये PT रिझर्वेशन जे आहे, तर त्या PTवाल्यांना आम्हाला मार्क जास्त असून तर त्यांना चान्स दिला जात आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की PTचं जे रिझर्वेशन असते ते वेगळं रिझर्वेशन असते. तुमच्या कोट्यातून जी शीट आहे त्याला PTवाल्यांना दिली जात नाही. PTची शीट PTला जेवढ्या राखीव जागा असेल तेवढ्या जागेतूनच दिली जाणार आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे कोणताही गैरसमज करून घेऊ नका की आमची जी शीट आहे ती PTवाल्यांना दिली. तर PTचं वेगळं रिझर्वेशन असते. आणि पार्ट टाईम डिप्लोमा जो असतो तो पार्ट टाईम डिप्लोमाची कंडिशन आहे कोणत्या कंडिशनमधला पार्ट टाईम डिप्लोमा तुम्हाला पाहिजे आहे, ठीक आहे. कोणी पार्ट टाईम डिप्लोमा केला तर तो चालत नाही. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटची एक कंडिशन आहे की गव्हर्नमेंट खात्याअखेरीत तो जो पार्ट टाईम डिप्लोमा होल्डर जो व्यक्ती असेल त्याने 3 वर्षाचा कालावधीचा जो आहे कार्यकाल पूर्ण केलेला असावा किंवा कार्यरत असावा. त्याच्यानंतर तो ड्युटी करत असताना त्यांनी जो पार्ट टाईम डिप्लोमा केलेला असेल, असे भरपूर 2-4 कंडिशन आहे. त्याच्यावर तुम्ही वेगळा व्हिडिओ तुम्हाला बनवून देणार आहे. तर तो पार्ट टाईम डिप्लोमाचा भाग वेगळा झाला. तुम्हाला जर वाटत असेल, आणि एक मेसेज परत होता माझ्या चॅनलला की जर प्रेफरन्स 1 सेम असेल तर प्रेफरन्स 1 सेम असताना जर मी ITI इन्स्ट्रक्टर झालेली आहे, ते मागच्या व्हिडिओ मी सांगितलं एका मुलीचा मेसेज होता ITI इन्स्ट्रक्टर झालेला आहे माझं, परंतु माझं जे मला शीटने देता माझ्या खालच्या व्यक्तीला देण्यात आली. तर मी तिचा जो मेसेज पाहिला त्याच्यानंतर जे लिस्ट पाहिली त्याच्यामध्ये जे ती जागा होती ती स्पोर्ट पर्सनसाठी राखीव होती, ठीक आहे. म्हणजे स्पोर्ट खेळाडूसाठी ती जागा राखीव होती. त्याच्यामुळे तुम्हाला प्रेफरन्स 1 दिला असला तरी जी जागा जी आहे स्पोर्ट पर्सनसाठी असेल तर तिच्या नावापुढे SP लिहिलेलं असेल त्याच विद्यार्थ्यांना ती जागा दिली जाणार आहे, ठीक आहे. हा दुसरा मॅटर. नंतर जे वेटिंग लिस्ट आहे, आता वेटिंग लिस्टवरती मी सांगू इच्छितो तुम्हाला की वेटिंग लिस्ट क्लिअर होण्याचे जे चान्सेस आहेत ते 90% चान्सेस आहेत, ठीक आहे. 90% चान्स जे लोक वेटिंग लिस्टवर आहेत ती सध्या 90% चान्स जे आहे ते त्यांची वेटिंग लिस्ट पूर्ण होण्याची. आता ते कोणत्या बाबतीत पूर्ण होण्याचे चान्सेस आहेत त्याच्या मी तुम्हाला सांगू इच्छितो की वेटिंग लिस्ट कशी क्लिअर होणार आहे. भरपूर विद्यार्थ्यांना जी दिली आहे वेटिंग लिस्ट, ती जर कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तरीसुद्धा त्याला ओपनमधून वेटिंग लिस्ट दिलेली आहे. तर कॅटेगरीचा स्टुडंट असताना ओपनमधून जर वेटिंग लिस्ट तुम्हाला दिली असेल तर तुमचे जे चान्सेस आहे ते जास्त आहे असे समजा तुम्ही, ठीक आहे. तुम्हाला जर ओपनमधून नाही झालं तुमचं तर मग तुम्हाला कॅटेगरीची वेटिंग लिस्ट दिली जाईल. परंतु ओपनमध्ये जर कॅटेगरीमध्ये असताना ओपनची जर वेटिंग लिस्ट दिली तर तुमचे चान्सेस जास्त आहे असं तुम्ही मानू शकता. म्हणजे ती दुःखाची बाब नाही आहे, ती आनंदाची बाब आहे असं तुम्ही समजून घ्या, ठीक आहे. याच्यानंतर आता वेटिंग लिस्टमध्ये सुद्धा भरपूर मुलांचे असे मुद्दे आहेत की जे वेटिंग लिस्ट आहे ते क्लिअर होण्याचे किती % चान्स आहे. तर आता मी तुम्हाला जो आखरीचा टॉपिक आहे 4 नंबरचा त्याच्यावर मी सगळं तुम्हाला वेटिंग लिस्टवरती क्लिअर करणार आहे. याच्या अगोदर पॉईंट नंबर 3 बघा. कोर्ट केसमुळे फायनल सिलेक्शनला लिस्टला जो आहे तो वेळ लागू शकतो. 772 पोस्टवाल्यांचा सुद्धा माझा मेसेज आलेला आहे. तर 772 पोस्टवाल्यांना मी सांगू इच्छितो की तुमचे जे फायनल सिलेक्शन लिस्ट आहे ती थोडी लांबणीवर जाऊ शकते, ठीक आहे. ही जी DBची प्रोसेस झाली ITI इन्स्ट्रक्टरची त्याच्यानंतर तुमचा रिझल्ट लागू शकतो. म्हणजे तुम्ही इथून साधारणतः 1 महिन्यापर्यंत तुम्ही वेळ बघू शकता. 1 महिन्याचा तुमचा निकाल येऊन जाईल, ठीक आहे. याच्यानंतर जे आता 4थ्या नंबरचा बघा, तुम्हाला एकापेक्षा जास्त ट्रेडला सिलेक्शन झालेले विद्यार्थी कोणते ट्रेड निवडेल यावर वेटिंग लिस्ट क्लिअर होणे अवलंबून राहणार आहे, ठीक आहे. फार महत्त्वाचा हा टॉपिक आहे 4 नंबरचा. आता भरपूर असे विद्यार्थी तुम्हाला माहीत आहे ज्यांनी एकापेक्षा जास्त ट्रेडला काय केलेलं आहे, अप्लाय केला आहे आणि त्याचा स्टॉपसुद्धा त्यांनी केलेला आहे. त्याच्यामुळे हा जो 4 नंबरचा जो पॉईंट आहे तुम्हाला, हा 4 नंबरचा पॉईंट फार महत्त्वाचा राहणार आहे
की एकापेक्षा जास्त ट्रेडला ज्या मुलांनी विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं आहे आणि त्यांच्यासुद्धा त्यांनी टॉप केलेलं त्यांची सगळ्या ट्रेडची डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे. ते एकही ट्रेड आहे ते विद्यार्थी वाया जाऊ देणार नाही. सर्व ट्रेडचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्यांच्यावर डिपेंड राहणार आहे की ती कोणत्या ट्रेडला जॉईन करेल. ठीक आहे, ते सिलेक्शन लिस्ट आल्यानंतरचा मुद्दा आहे. त्यांचं जे सिलेक्शन येईल ते सगळ्या प्रत्येक ट्रेडला येणार आहे. ज्यांच्या ट्रेडमध्ये त्यांनी टॉप केलं आहे त्या ट्रेडचं सिलेक्शन आल्यानंतर ते डिसाईड करेल की त्यांना म्हणजे कोणाला कोणत्या ट्रेडला आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. ते स्वतः ठरवेल, त्याच्यावर कोणी दबाव प्रेशर आणू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांनी जे ट्रेड जॉईन केलं त्या ट्रेडला जॉईन केल्यानंतर बाकीच्या ट्रेडचे जे त्यांची जागा ऑटोमॅटिक कमी होईल. म्हणजे समजा एका विद्यार्थ्याने 10 ट्रेडला टॉप केलं असेल तर त्याच्यातून त्यांनी एक ट्रेड घेतला. समजा त्याने सपोज फिटर ट्रेड घेतला तर बाकीचे जे 9 ट्रेड आहे त्या 9च्या ट्रेडच्या जे वेटिंग लिस्ट आहे ती एकने समोर सरकेल. म्हणजे त्या वेटिंग लिस्टवर ज्या 9 ट्रेडवर ज्या विद्यार्थी होता 10 जागावर घेऊन बसलेला होता त्याने एका ट्रेडला जॉईन केल्यानंतर बाकीच्या 9 ट्रेडच्या जागा तुमच्यासाठी मोकळ्या होणार आहे. तर अशा प्रकारे ही वेटिंग लिस्ट क्लिअर होणार आहे. पण ही वेटिंग लिस्ट क्लिअर होण्याकरता फार वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जास्त पॅनिक होऊ नका. हे सगळी जी प्रोसेस होणार आहे वेटिंग लिस्ट क्लिअर होण्याची ही जॉईन केल्यानंतरची प्रोसेस होणार आहे. आता त्या विद्यार्थ्यावर डिपेंड असणार आहे की त्याला कोणत्या ट्रेडला जॉईन करायचं आहे. ठीक आहे, तर हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा, तुम्हाला याच्यासाठी परत तलाठी रिझल्टची सुद्धा वाट बघावी लागणार आहे. जे लोक वेटिंग लिस्टवर आहे त्यांच्याकरता मी सांगत आहे. तलाठी रिझल्टमध्ये सुद्धा भरपूर लोकांनी याच्यामधून जागा घेतलेल्या आहे. मला भरपूर लोकांचा कमेंटसुद्धा आलेला आहे की तलाठीमध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे मार्क घेतलेला आहे. त्याच्यामुळे साहजिकच आहे की ते ITI इन्स्ट्रक्टरची जागा सोडून तलाट्याला जॉईन करून घेणार आहे. त्याच्यामुळे तलाट्याच्या निकालाची सुद्धा तुम्हाला वाट बघावी लागणार आहे जे लोक वेटिंग लिस्टवर आहे त्यांना. ठीक आहे, तर आता प्रश्न असा आहे की वेटिंग लिस्टवाल्यांचं जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आहे ते होईल काय, तर त्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन अगोदरच होणार आहे. वेटिंग लिस्ट क्लिअर होणे म्हणजे फक्त तुम्हाला जे सिलेक्शन लिस्ट आहे ते डायरेक्ट तुम्हाला कॉल लेटर येऊ शकतं. ठीक आहे, अगोदर तुमच्या डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे वेटिंग लिस्टवाल्यांचं. ठीक आहे, याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तलाट्याचा झाल्यानंतर MPSCचे सुद्धा काही मुलांचे रिझल्ट आलेले आहे. पण महत्त्वाचे 2 आहे तुम्हाला, एक तलाठी आणि एक तुमचे जे कोणता विद्यार्थी कोणा ट्रेडला जॉईन करतो ते. ठीक आहे, ह्या 2 गोष्टी तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. परत नंतर जर ज्यांचं ओपनमध्ये नाव आलेलं असेल वेटिंग लिस्टमध्ये पण ओपनमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही त्यांना कॅटेगरीची सुद्धा वेटिंग लिस्ट भेटणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही आहे. तर मी एवढंच सांगू इच्छितो की ITI इन्स्ट्रक्टर पदाची जी भरती आहे ते कोर्ट केसचा फायनल निकाल येतपर्यंत थोडा वेळ लागू शकतो. ठीक आहे, तरी जे आहे वेटिंग लिस्ट क्लिअर होण्याचे जे चान्सेस आहे मी तुम्हाला अगोदर सांगितलं 90% चान्सेस आहे. 2 गोष्टीवर अवलंबून करणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे विद्यार्थी कोणत्या ट्रेडला जॉईन करतो ती, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तलाठीचा निकाल. ठीक आहे, ह्या 2 गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या राहणार आहे. ठीक आहे, बाकी तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही टेलिग्रामला विचारू शकता किंवा चॅनलला कमेंट करून तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करा. ठीक आहे, जय हिंद, जय महाराष्ट्र. काही प्रश्न असेल तर प्रश्न विचारू शकता.